उन्हाळ्यामधील शरीरातील डिहायड्रेशनची कमतरता दूर करणारे तसेच उष्णतेचा त्रास कमी करून शरीराला थंडावा देणारे, उन्हाळ्यामध्ये डोळ्यांची होणारी जळजळ, येणारा थकवा, आळस दूर करणारे अशा अनेक प्रकारच्या उष्णतेच्या समस्यांवर गुणकारी असणारे, अगदी 5 मिनिटांमध्ये तयार होणारे घरगुती साहित्यामध्ये आज आपण थंडगार असे सब्जा लिंबू सरबत बनवणार आहोत। रेसिपी तुमच्याबरोबर नेहमीप्रमाणेच भरपूर टिप्स सहित शेअर केलेली आहे, त्यासाठी रेसिपी शेवटपर्यंत जरूर पहा। रेसिपी आवडल्यास चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब, कमेंट करा। अधिक वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात। नमस्कार, मी संध्याच रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। सर्वात प्रथम थंडगार असे सब्जा लिंबू सरबत बनवण्यासाठी इथे मी एका पातेल्यामध्ये ॲड केले आहे एकूण 3 ग्लास इतके थंड पाणी। सरबत बनवण्यासाठी थंड पाणी घ्यायचे आहे। महत्त्वाची टीप आहे, लक्षात ठेवावी। ज्या ग्लासमध्ये व ज्या क्वांटिटीमध्ये आपण सरबत सर्व करणार आहोत तितकेच पाणी मोजून घ्यायचे। असे केल्यामुळे काय होते, सरबत जे आहे ते जास्त प्रमाणात बनत नाही व शिल्लक राहिले जात नाही। महत्त्वाची टीप आहे, लक्षात ठेवावी। आता या पाण्यामध्ये ॲड करत आहे पाव चमचा मीठ। मिठामुळे सरबताची चव जी आहे ती अप्रतिम अशी लागते। मीठ ॲड केल्यानंतर आता यामध्ये ॲड करत आहे इथे मी एकूण 10 चमचे इतकी साखर पाण्यामध्ये ॲड केली आहे। पोळी खाण्याचा जो चमचा असतो त्या चमच्याने साखर मी मोजून घेतली आहे। साखरेचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। साखर ॲड केल्यानंतर आता मी इथे एकूण 1 लिंबाचा रस या पाण्यामध्ये ॲड करून घेत आहे। तर लिंबू पिळताना एकदम हलक्या हाताने पिळायचे, कारण लिंबाच्या सालीचा कडवटपणा जो आहे तो जास्त जोरात लिंबू पिळल्याने या पाण्यामध्ये उतरतो। यामुळे सरबताची चव जी आहे ती कडवट अशी लागते। महत्त्वाची टीप आहे, लक्षात ठेवावी। लिंबाचा रस ॲड करून घेतल्यानंतर आता यामध्ये ॲड करत आहे इथे मी एकूण 2 चमचे सब्जा बी जे आहे ते पाण्यामध्ये भिजत ठेवले होते। भिजवलेले सब्जा बी जे आहे ते या पाण्यामध्ये ॲड केले आहे। सब्जा बी ॲड केल्यानंतर साखर विरघळेपर्यंत आता हे सरबताचे मिश्रण मी अशा प्रकारे सतत मिक्स करून घेत आहे। तर फ्रेंड्स, आज आपण उष्णतेच्या समस्यांवर गुणकारी ठरणारे असे थंडगार सब्जा लिंबू सरबत बनवत आहोत। सब्जा जो आहे ते उन्हाळ्यामध्ये आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असा ठरतो, कारण याच्या सेवनामुळे पचनक्रिया जी आहे ती सुधारते, तशीच शारीरिक ताकद वाढते। याच्या नियमित सेवनामुळे वजन कमी होण्यास मदत होते, उन्हाळ्यामध्ये शरीरातील उष्णता कमी करून शरीराला थंडावा देते, तसेच रक्तातील साखर नियंत्रित राहते, हृदयाचे आरोग्य सुधारते, त्वचा निरोगी व चमकदार होते। तर इथे पाहू शकता अशा प्रकारे सर्व साखर जी आहे ती या पाण्यामध्ये विरघळवून घेतली आहे। तर अशा प्रकारे मस्त अगदी आपले झटकीपट असे थंडगार सब्जा लिंबू सरबत इथे तयार झालेले आहे। आता हे सर्व करून घेऊयात। तर इथे मी तयार केलेले सरबत जे आहे ते सर्व करून घेत आहे। सर्व करताना जर इथे तुम्हाला यामध्ये बर्फ ॲड करायचा असेल तुम्ही ॲड करू शकता। मी इथे बर्फ ॲड केलेला नाही। तर अशा प्रकारे मस्त असे आपले थंडगार सब्जा लिंबू सरबत पिण्यासाठी तयार आहे। पाहू शकता अगदी दिसताच क्षणी प्यावेसे वाटत आहे, इतके छान असे दिसत आहे। जास्तीचे साहित्य लागत नाही, झटकीपट तयार होते। तर फ्रेंड्स, ही अशा प्रकारची रेसिपी नक्कीच या उन्हाळ्यामध्ये तुम्ही घरी ट्राय करा व कशा प्रकारे झाली होती हे कमेंट करून मला जरूर कळवा। रेसिपीसाठी लागणाऱ्या सर्व साहित्यांची यादी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता। मस्त असे आपले सब्जा लिंबू सरबत पिण्यासाठी तयार आहे। रेसिपी आवडल्यास चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब, कमेंट करा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।